यांना मी अनेक वर्षापासून ओळखतो. त्यामुळे स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमन म्हणून त्यांचं अंडरस्टँडिंग किती आहे आणि ते अंडरस्टँडिंग मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे, मोठं आहे. पण काल त्यांनी आणखीन एक आरोप केला की भारतीय जनता पक्षाने इकडचे मतदाते भिवंडीच्या यादीत आम्ही शिफ्ट करून टाकले त्यांचे फॉर्म भरून. मी त्याला ओपन चॅलेंज करतो की आम्ही केलेला जर एकही मतदाता असेल तो आम्हाला आणून दाखव. आणि त्याने 15% सांगितले. मी तर म्हणतो 15 माणूस घेऊन ये ज्यांचे भिवंडी आम्ही नाव ट्रान्सफर केले. एक तर तू राजकारणात इस्तीफा दे, नाही तर दयाशंकर राजकारणातला संन्यास घे. सरळ सरळ ये, बाप दाखव, नहीं तो श्राद्ध कर. सरळ सरळ. सत्प्रत्यक्ष को प्रमाण की आवश्यकता नहीं होती. कागज लेके आओ, बताओ. मैं आपको विनम्रता से बताना चाह रहा हूं की काँग्रेस के एक केरळ, मी नाही म्हणतो की त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, पण आपण काय म्हणणार आपल्यालाच विचारतो. मी विनम्रतेने सांगतो की हे सर्व करत असताना मला काही वाईट नाही वाटलं. राजकारणात हे सर्व लोक करतातच. त्यांचा नेता जसा वागते तसा तेही वागत आहे. पण हे सर्व करत असताना एक दृकश्राव्य माध्यमातून त्याने एक कमेंट केला, ज्यामुळे अनेक लोकांचा मला फोन आला. अनेक लोकांनी मला व्हॉट्सअपवर तो व्हिडिओ पाठवला. त्याच्यात त्याने सांगितलं की पंडित दयाशंकर तिवारी हे खूप विद्वान आहे. मी यांच्यासोबत बरेच दिवसापासून काम केलेलं आहे. मी या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होतो, तर मीही सदस्य म्हणून होतो, आणि यांची या बाबतीत अंडरस्टँडिंग चांगली आहे. आता मला सांगा, दयाशंकर काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, नागपूरकरांना माहित आहे. दयाशंकरचा राहणीमान नागपूरकरांना माहित आहे. महानगरपालिकेत आपण सर्व पत्रकार आहात, आपल्याला माहित आहे. दयाशंकरला ओळखणारा प्रत्येक नागपूरकरांना माहित आहे दयाशंकर काय आहे. असे प्रकारचे आर्थिक आरोप माझ्यावर करताय असे लोकांचे फोन जेव्हा मला आले, तुम्ही व्हिडिओ पाहिला. मी प्रफुल्ल गोडदेंना स्पष्ट सांगतो की प्रफुल्ल गोडदेजी, आपल्याकडे 48 तासाची आम्ही मियाद दिलेली आहे. 48 तासामध्ये आपण माझ्यावर बोटाने इशारा केलेले आरोप जे लावले आहे याबद्दल जाहीररित्या माफी मागावी, अन्यथा मानहानीचा नोटीस मी तुम्हाला पाठवेल आणि कोर्टात दावा सुद्धा दाखल करेल. 48 तास तुमच्याकडे आहे. नंतरची वेळ भाजप अध्यक्ष म्हणून आम्ही काम करणार.